नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बरेच जणांचे प्रश्न आहेत की आम्ही स्वामी सेवा करतो, आमच्या काही इच्छा आहेत, आमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही, किंवा आम्ही भरपूर उपास तापास करतो, आम्हाला फरक का पडत नाही. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक अगदी साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे. ती सेवा जर तुम्ही केलीत तर तुमची कुठलीही परिस्थिती असू द्या ती तुमची बदलल्याशिवाय राहणार नाही. साक्षात स्वामी महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय, कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वामी महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. तर ही सेवा तुम्हाला माहितीच आहे, पण ती सेवा कधी करायची, ही सेवा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं नोकरीमध्ये जर व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, किंवा तुम्हाला पगारीमध्ये वाढ होत नसेल, तुम्ही भरपूर कष्ट करताय, तुम्हाला त्याची साथ मिळत नसेल, किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, किंवा तुमच्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी आहेत, पैसे भरपूर येतात पण आल्या पावली लगेच ते निघून जातात, म्हणजे जी लक्ष्मी माता आहे ती आल्या पावली लगेच निघून जाते. तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे आणि सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला करायची आहे. हे जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरामधील जी लक्ष्मी आलेली लक्ष्मी जी जाते ती जाणार नाही, ते तुमच्या घरामध्ये टिकून राहते नक्कीच. आणि हे टिकून राहण्यासाठी, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, तुमच्या घरामध्ये एकोपा टिकून राहण्यासाठी, जे मतभेद आहेत, एकमेकावर भांडणं, एकमेकांची घरात चिडचिडपणा होत असेल, किंवा घरामध्ये खूप निगेटिव्हिटी असेल, घरामध्ये आजारपण असेल, काही केल्या ते आजारपण जात नसेल, किंवा तुम्ही भरपूर कष्ट करताय त्या कष्टाला तुमच्या फळच मिळत नसेल, असे अनेक माणूस म्हणल्यानंतर अनेक प्रश्न माणसाच्या जीवनामध्ये हे असतातच. तर ह्या सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला एकच उपाय करायचा आहे, आणि तो जर उपाय केलात, तुमची कितीही कठीण इच्छा असेल, तुमची कितीही कठीण अडचण असेल तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे. तर ती सेवा कुठली आहे, तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर, तर तुमची कुठलीही एक इच्छा असेल तर त्या दिवशी तुम्हाला आदल्या दिवशी 21 दिवसाची तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर स्त्रिया असतील तर मासिक पाळी झाल्याबरोबरला चालू करायची आहे, आणि पुरुष असतील तर तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. एखादं पिवळं फळ घेऊन जायचं आहे, जसं की तुम्हाला काय म्हणजे केळे असेल, किंवा बेसनाचे लाडू असतील, फळ, किंवा दुसरं कुठलं जे पदार्थ तुम्हाला भेटेल ते तुम्हाला पिवळाच घेऊन जायचं आहे. पिवळा पदार्थ किंवा केळी, फळ काय असेल ती घेऊन जायचं आहे. एखादं फूल घेऊन जायचं आहे, भेटलं तर गुलाबाचं, नसेल साधं तर चालेल, किंवा एखादा हार घेऊन गेला तरीसुद्धा चालेल. हे सगळं तुम्हाला घेऊन जायचं आहे. स्वामींना सांगायचं आहे की मी उद्यापासून ब्रह्ममुहूर्तावर उठून तुमची ही सेवा करणार आहे, तर तुम्ही माझ्या या कार्याला, माझ्या या यशाला फळ मिळावं म्हणून मी हे तुम्हाला फळ अर्पण करत आहे, असं म्हणून आपल्याला जे फळ आहे, जे खडीसाखर आणि आपण नारळ नेलेलं आहे, ते स्वामींच्या चरणी व्हायचं आहे, आणि स्वामींच्या समोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मी उद्या 5 वाजता उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठून अशी मी सेवा करणार आहे, तर तुम्ही माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करावी, एवढंच मागणं मी तुमच्याकडे मागत आहे, असं म्हणून 5 मिनटं तुम्ही एकदम शांत स्वामीच्या पुढं उभं राहायचं आहे, आणि किंवा गुडघ्यावरती बसायचं आहे, आणि स्वामीला तुमच्या मनातील काय असेल ते तुम्ही स्वामीला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरातून आल्यानंतर कधीही हातपाय धुवायचे नाहीत. ज्यावेळेस आपण मंदिरातून येतो त्यावेळेस देव आपल्यासोबत येत असतात, आणि ते हातपाय धुतल्यानंतर ती जी देव आहे ते आपले सगळे निघून, आपल्या अंगातील जे देव आहे तो निघून जात असतो. त्याच्यामुळे मंदिरातून आल्यावर कधीही हातपाय धुवायचे नाहीत. थोडा वेळ शांत बसून राहायचं, वाटलंच तर थोडं जप करायचं, ज्या मंदिरातून आलं त्यांचं नामस्मरण करायचं, आणि त्याच्यानंतर मग हातपाय धुतले तरी चालतं. तर दुसऱ्या दिवशी मंदिरातून तुम्ही देवाला नारळ फळ ठेवून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला 5 वाजता उठायचं आहे, किंवा 3 वाजता जर उठलं तर तुमची खूपच लवकर इच्छा तुमची पूर्ण होणार. म्हणजे 3 ते 5च्या मध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर तुम्ही 3 ते 5मध्ये कधीही उठायचं आहे, आणि आंघोळ करायची आहे, आणि सारामृताचे तुम्हाला 3 पठण करायचे आहेत. सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत.
जास्त काही वाचायचे नाहीत, पण 5च्या अगोदर तुमचं वाचणं झालं पाहिजे. जास्तीत जास्त 5:30पर्यंत तुमचं जे वाचन आहे ते पूर्ण झालं पाहिजे. फक्त आपल्याला सारामृताचे 3 पट अध्याय वाचायचे आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि आपला जो आहे तो भविष्यकाळ, म्हणजे हे 3 अध्याय आपले हे 3 काळ आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला रोज सकाळी पहाटे उठून 21 दिवस 3 अध्याय वाचायचे आहेत. जर तुम्हाला 1 पाठ झाला तर 1 पाठ करा, नसेल जमत तर तुम्ही 3 अध्याय नक्कीच वाचू शकता. जर 3 अध्याय तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर 11 माळी जपसुद्धा करू शकता. ह्या दोन्हीपैकी तुम्ही 21 दिवस कंटिन्यू ही सेवा करा. ही सेवा केल्यानंतर बघा 21 दिवसाच्या आत तुमची कसलीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती 100% पूर्ण होते. अगदी तुम्ही स्वामींना किती कठीण इच्छा सांगाल तर ते स्वामी माऊली जे आहेत ते तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला या दोन्हीपैकी एक सेवा नक्कीच करायची आहे. सकाळी लवकर उठून 3 अध्याय वाचायचे आहेत, नसेल तर एक पाठ करायचा आहे, पूर्ण पाठ करायचा आहे किंवा 3 अध्याय वाचायचे आहेत. तीही जमत नसेल तर 3 अगरबत्त्या लावायच्या आणि श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायच्या अगोदर ओम हा शब्द लावायचा. या ओममध्ये सुद्धा खूप ताकद आहे. आपल्या शरीराला सुद्धा एक ऊर्जा मिळते आणि आपलं शरीरसुद्धा एकदम तेजस्वी दिसायला लागतं. आपल्या शरीरावर एक तेज निर्माण होतं आणि हे तेज ज्यावेळेस आपण कुठं कामाला वगैरे जातो किंवा आपण व्यवसाय करतो त्यावेळेस ते आपल्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते पुढील माणसं खेचून घेण्याचं काम करतं, म्हणजे आपल्याकडे गिऱ्हाईक येण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.